नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला बनवायची आहे पेरूची लुंजी, किंवा याला तुम्ही भाजीसुद्धा म्हणू शकता किंवा पेरूची चटणीसुद्धा म्हणू शकतो आपण। छान चटपटीत आंबट गोड अशी तिखट चवीची आपली पेरूची भाजी बनवूया आपण। आता बाजारात भरपूर प्रमाणात पेरू येत आहेत। तसेच पेरू खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर याची आज तुम्ही लुंजी किंवा भाजी बनवून खाऊ शकता। लहान मुलांना सुद्धा आवडेल, त्यासाठी आपण इथे पेरू घेतलेले आहेत। इथे आपण आता पेरू कापून घेतलेला आहे। त्यासाठी लागेल आपल्याला कढीपत्ता, जिरे, मोहरी, मेथीदाणे, थोडा गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद, थोडा ठेचलेला लसूण आणि गूळ। आता आपण फोडणीला तेल घातलेलं आहे। ते तापल्यानंतर आपण जिरे, मोहरी आणि मेथीदाणे हे घालून घेऊ। ते घातल्यानंतर आपण थोडा ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता, जास्त तेलाची आवश्यकता नाही आपल्याला, यासाठी थोडंच तेल घालावं लागते। तर थोडं कढीपत्त्याची पाने आणि आपला ठेचलेला लसूण हे परतल्यानंतर आपण आपले सुके मसाले घालून घेऊ। त्यामध्ये धना पावडर, थोडा गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद हे आपण आता घालून घेऊ। थोडं परतून झाल्यानंतर आपण आपला चिरलेला पेरू घालून घेऊ। पेरू चांगला परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला थोडी वाफ येऊ द्यायची आणि त्यावर शिजायसाठी पाणी घालायचं। आता यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर चांगले 5-1 मिनिट शिजू देऊ। थोडं शिजल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊ। गूळ घातल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आणि चांगला आपला पेरू मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा। अजून आपला पेरू शिजलेला नाही, त्यामुळे आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आणखी अगदी 2 मिनिटांनी आपल्या पेरूला चांगली वाफ येऊन शिजलेला असेल। बघूया चेक करून, शिजला असेल तर आपली लुंजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी इझी कुकिंगला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।